आले बैल कुठे तुला माहित नाही बघ, कुठे बैल? बैल विकून टाकले. कशासाठी? तुला माहित नाही. अगं तू संकटात आहे ना, मग त्यासाठी आपण नाही मदत करायची, द्यायची. कोण मदत करणार त्याला? नाही मला माहितीये ना, मी सांगितलंय तुम्हाला. आणि त्याच्या संकटात का तुम्ही मदत केलंय? मग कोण करणार आहे? हा ना, कोण करणार आहे? लय पुळका आलाय तुम्हाला भावाचा. आपल्या संकटाच्या वेळेस केली का हो त्याने मदत? अगं भावाला अशा वेळेस भाऊ भावालाच मदत करत असतो. हा का? मग एक काम करा ना, हे पत्र उचला, हे जमिनीचा तुकडा पण घाला त्याच्या माड्यावर, आणि तुम्ही पण जाते त्या 2 तुकडे तोडायला, आणि मी जाते, मी गळफास घेते, नाही तर जाते माहेराला निघून, म्हणजे तुमची शांती होईल. अगं संकट काय त्याला मदत करणं चुकीचं नाही ना. भाऊ भावालाच मदत करत असतो ना. हा ना, आपल्यावर संकट आलं तर कुठे गेला होता हो भाऊ तुमचा? हा, जमिनीच्या वाटण्या झाल्या. अहो एवढसा तुकडा आपल्याला जास्त आला तर त्याच्या बायकोनी पोरांनी कसं केलं होतं? आणि त्यांनी बी तवा नाही माय आली. अहो नुसतं असं नाक मुरडत होते, मरणाचे भांडले होते मला, तेव्हा माझी किव नाही आली तुम्हाला. आता त्याच्यावर जरा संकट नाही कोसळलं तर लगेच त्याची किव आली. आणि ते बैल आहे ना, मला उद्याच्या उद्या पाहिजे. तर काय तुम्ही नव्हते आणलेले, माझ्या बापाने दिले होते पैसे. अहो कवडी कवडी गोळा करून बाई माणूस संसार करते, आणि तुम्हाला हाय का काय त्याचं? वैताग आणून ठेवलाय मला. अहो कधी आलेत, कधी केलंय त्यांनी विचार आपला? अहो एकदा विचारायचं होतं ना मला. बैल विकताना माझ्या बापाकडून पैसे कसे घेता आले? पैसे घ्यायला लाज नाही वाटली का त्यांना? अगं असं काय बोलतेस? काय बोलती? वरून मलाच म्हणा काय बोलती. मीच वाईट आहे ना, मला काही कळत नाही, मला संसार नाही. बघा काय करायचंय ते. बसा भावाला कवटाळून. नमस्कार. हा नमस्कार नमस्कार साहेब, या. बोला गायकवाड, काय म्हणताय? अहो काय नाही, जरा पैसे जमाजमी झाली होती, म्हणलं देऊन टाकावं तुमच्या. गायकवाड, जमाजमी करण्यापेक्षा मला सहज सांगा, पूर्ण रक्कम जमा झाली आहे का? हा झाली झाली. मग असं असेल तर मग काय त्यात प्रश्नच नाही राहत. काय म्हणताय? हे बा हे चेक आणि वरची रक्कम ह्या बाई याच्यामध्ये. हा हा कसं आहे गायकवाड, ही बँक मागे लागते म्हणून मला तुमच्या घ्यावं लागतं. हा बरोबर आहे तुमचं. हा ते नीट मोजून घ्या बरं का साहेब. तुमच्या विश्वास आहे, चेकवरची रक्कम बघितली म्हणजे आमचं हा भरून पण जातं. हा ते वरची रक्कम बी बघून घ्या जरा. पण मी म्हणतो एवढी जमाजमी झाली कशी काय? अहो खरं सांगू का, हा शेवटी कोण कोणच नसते बघ. हा शेवटी सख्खच कामाला आलंय, माझ्या भावानं दिलं बघा. भावन, हा तुम्हाला एक सांगू गायकवाड, हा ज्या भावाच्या पाठीमागं भाऊ उभा असतो ना, त्याच्या मागं कोणतंच संकट येत नाही बघा. खरंय खरंय साहेब. अहो रामाला आपलं उदाहरण घ्या. प्रभू रामांच्या माग लक्ष्मण सारखा भाऊ उभा होता. खरंय. तुमच्या भावाची अशी जोडी राहू द्या बघा. हा? आणि काय लागलं तर बँकेत या आणि मला येऊन भेटा. हा हा साहेब. आता बँक तुम्हाला 20 नाही 25-30 लाख पण कर्ज देईन. लय उपकार झाले साहेब तुमचे बरं चालतंय, चालतंय, का. येतो. हा हा या या. अरे एक चक्कर मारा बँकेत. बर बर बर. धन्यवाद बरं का साहेब, आभारी. धन्यवाद. हो अण्णा, त्याचे काय धन्यवाद मान राहील तुम्ही. त्या दिवशी नको नको ते बोलून गेला आपल्याला. अरे नोकरदार माणूस आहे, बँकेचा ताबेदार आहे त्यो. हा ते असंच बोलावं लागत त्यांना. काय करेन त्यो तरी बिचारा. नौकरदार माणूस आहे. अरे आभार मानाचेच ना, त्या पल्लीच्या बापाचे माना, आपल्या तात्याचे. खरंय. त्यानं आपल्याला ऐन वेळा मदत केली. खरे खरे. सख्खा भाऊ रामासारखा काम आला बघ मला. हा तो नसता तर आज लय हाल झाले असते बघा आपले. हे बघा पहिले तुझ्या बापाचे आणि माझे जे किरकिर झाली होती ना बांधावरून, ते सगळं विसरून जा. आता तुम्ही तर व्यवस्थित राहा बहीण भाऊ म्हणून. हा आनंदाने राहा बाबा. हो हा